अजित पवारांच्या अकाली जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी दिवसगणिक बदलत चालल्यात। नुकतंच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण त्याआधी त्यांना नियमानुसार राज्यसभेची जागा सोडावी लागली। त्यानंतर चर्चा सुरू झाल्या की रिक्त झालेल्या जागेवरती पार्थ पवारांची वर्णी लागू शकते। पण आजच्या चर्चा म्हणजे जय पवार यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्याचं म्हटलं जातंय। पार्थ पवारांचं नाव अचानक मागे पडण्याचं कारण काय, तर पार्थ पवारांचं मध्यंतरी निघालेलं जमीन गैरव्यवहार प्रकरण, त्यामुळे त्यांच्यावर अजून चौकशीची टांगती तलवार असल्याचं नाकारता येत नाहीये। पार्थ पवार यांच्याबाबत भाजप अनुकूल नसल्याचंही सूत्रांची माहिती आहे। भ्रष्टाचाराचं प्रकरण ताजं असल्यामुळे पार्थ पवारांची राज्यसभा हुकली असं म्हणायला हरकत नाहीये, पण तेच त्यांचे सख्खे भाऊ जय पवार यांची पाटी कोरी आहे। इमेज क्लीन असल्यामुळे जय पवार यांच्या नावावर भाजपच्या नेत्यांची सहमती असल्याचं म्हटलं जातंय। ते फार पूर्वीपासून सक्रिय राजकारणामध्ये नव्हते, ते दुबईत असलेल्या त्यांचा उद्योग व्यवसाय सांभाळायचे। पण 2019 मध्ये पार्थ पवारांचा पराभव, 2023 मध्ये राष्ट्रवादीत पडलेली फूट, या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2-3 वर्षांपासून ते राजकारणात काहीसे सक्रिय झाल्याचं दिसतं। जय पवार मृदुभाषी आहेत, ते अजितदादांसारखे झटपट निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात असं पक्षातले कार्यकर्तेच सांगतात। 2024 मध्ये एकदा अजित पवारांनी बोलता बोलता स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर जय पवार यांना बारामतीच्या राजकारणामध्ये आणलं जाईल असं सूचक विधान केलेलं। जय पवारांची राजकारणात एंट्री होईल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका लगाव बत्ती।